आजही लोक आहेत की जे चेष्टा करतात. पुन्हा एकदा सांगा की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि जर तुम्हाला मधुमेह जे डायबिटीस असेल तर काय केलं पाहिजे, त्याच्यावर कसा कंट्रोल आणला पाहिजे? याच्यासाठी आपल्याला मूलभूत प्रश्न जो आहे की आमच्या सगळ्या समस्यांचं कारण काय, तर पँक्रियाजमधून निर्माण होणारा इन्शुलिन नावाचा जो संप्रेरक आहे याचं प्रमाण वाढलं, याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया असं म्हणतात. हे जर वाढलं तर तुमचं वजन वाढतं, तुमच्या पोटात चरबी येते, तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, अथेरोस्क्लेरोटिक चेंजेस वाढतात, हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते, इन्शुलिन रेझिस्टन्स येतो, टाईप 2 डायबिटीज होतो, महिलांमध्ये PCOD PCOS, मुलं न होणे हे गोष्टी होतात, काही कॅन्सरसुद्धा होतात. आणि या जगामध्ये सगळ्या डॉक्टरांचं याच्यावर एकमत आहे, ह्याच्यात दुमत नाही की इन्शुलिन वाढणं वाईट आहे. आता हे जर इन्शुलिन वाढण्याने प्रॉब्लेम होत असतील तर उपाय एकच आहे की इन्शुलिनची लेवल कमी करा. आता इन्शुलिनची लेवल कमी कशी करायची, तर याच्यासाठी कुठलं औषध नाही आहे आणि तिथे सगळी अडचण आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी औषध असेल तर सगळे त्याच्यावर रिसर्च करतील, पण याच्यासाठी फक्त लाईफस्टाईल आहे की ईटिंग फ्रिक्वेन्सी कमी केली तर तुमचं इन्शुलिन लेवल कमी होते. आणि इन्शुलिन लेवल कमी झाले की ह्या सगळ्या गोष्टी उलट्या होतात, वजन जातं, इन्शुलिन सेन्सिटिव्ह होता तुम्ही आणि डायबिटीज रिव्हर्ट होतो. इतकं साधं सोपं आहे. आता इन्शुलिन कमी करण्याचा जो सोपा मार्ग मी सांगितला की 2 वेळा जेवा, कारण कमी खा जास्त खा इन्शुलिन तेवढंच तयार होतं. आता याच्याबद्दल बरेच लोक विरोध करतात की नाही असं नाही, कार्बोहायड्रेट जास्त खाल्ले तर इन्शुलिन जास्त येतं, कारण 1 पोळीच्या जागी 2 पोळ्या खाल्ल्या तर याच्यामध्ये विल्यमने एक टेक्स्टबुक लिहिलं डायबेटॉलॉजिस्टसाठी. त्यांनी असा प्रयोग केला की 20% कॅलरीज त्यांनी ब्रेकफास्टला दिल्या, 40% लंचला दिल्या, 40% डिनरला दिल्या आणि इन्शुलिन किती तयार होतं बघितलं. म्हणजे हे काय डॉक्टर दीक्षित म्हणत नाही, डॉक्टर विल्यम्स ज्यांनी टेक्स्टबुक लिहिलं डायबेटॉलॉजिस्टसाठी. आणि त्यांनी त्याच्यातलं फाइंडिंग सांगितलं की वी फाउंड दॅट इन्शुलिन सिक्रिशन वॉज मोर ऑर लेस द सेम. म्हणजे कॅलरीज डबल करून सुद्धा इन्शुलिन सिक्रिशन सारखं होतं असं नाही म्हटलं, तरी लोक ऐकत नाहीत. म्हणजे कमी खा जास्त खा इन्शुलिन तेवढं तयार होतं असं जर असेल तर तुम्ही जो चमचाभर साखर घालून चहा पिता किंवा तुम्ही 1 सफरचंद खाता किंवा 2 पोळ्या आणि भाजी खाता, यांनी जर सारखंच इन्शुलिन तयार होत असेल तर तुम्हाला 2 वेळा जेवणं महत्त्वाचं आहे. आणि त्या जेवणात तुम्ही वाटलं तर चहा पण प्या, सफरचंद पण खा, काही हरकत नाही. पण 2 वेळा खाल्लं तर 2 वेळा इन्शुलिन तयार होईल. इन्शुलिनची लेवल कमी झाली की सगळे फायदे तुम्हाला दिसतात. नाही पण म्हणजे ज्या वेळेला म्हणजे ही पद्धत दीक्षित डाएट जेव्हा रूढ होत होतं त्याच वेळेला महाराष्ट्रातच काही जण आणि भारतभरामध्ये सांगत होते लोक की हे अघोरी आहे, तुम्ही स्वतःच्या शरीराला त्रास देताय, यातना देताय, तुम्हाला खाण्याची जेव्हा इच्छा होती तेव्हा खा आणि दर थोड्या फ्रिक्वेन्सीनं काहीतरी खात राहा. आणि असेही लोक आहेत की जे म्हणत होते की त्याच्यामुळे त्यांना फायदा झाला. प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं साजूक तूप घालून खा, त्याच्याहीमुळं फायदा होतो असं सांगणारे लोक होते किंवा आहेत. तर ते आणि हे इतकं परस्पर विरोधी आहे, तर मग त्याच्यामुळं जे कन्फ्युजन आहे ते सर्वसामान्य आमच्यासारख्यांचं होतं. आता मला असं आठवतं की माझा इंटरव्ह्यू झाल्यानंतर बहुतेक महिनाभराने तुम्ही अशा एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतला होता की जे वारंवार खायला सांगतात. आणि मला खूप छान वाटलं, तुम्ही पहिलाच प्रश्न विचारला होता की दीक्षित सर असं म्हणतात की वारंवार खाल्ल्याने इन्शुलिन तयार होतं वारंवार आणि मग तुम्हाला वजन वाढतं, डायबिटीज होऊ शकतो. तर त्या उत्तरांमध्ये कुठेही इन्शुलिन हा शब्द आलेला मी बघितला नाही. म्हणजे माझं म्हणणं काय की कमी जर खाल्लं तुम्ही, म्हणजे तुम्ही 10 वेळा खाल्लं पण कॅलरीज खूप कमी केल्या तर वजन तुमचं कमी होण्याची शक्यता आहे, म्हणजे किंवा वजन वाढणार नाही, असा फायदा होऊ शकेल लोकांना. पण इन्शुलिन वारंवार सिक्रेट होण्यामुळे येणारा इन्शुलिन रेझिस्टन्स आणि डायबिटीज खराब होणार, याच्यात काही बात नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की विश्वास कशावर ठेवायचा हा प्रश्न येतो शेवटी. कारण आता तर मी एक हे बघितलं पॉडकास्ट, त्याच्यामध्ये आलू पराठे खाऊन डायबिटीज रिव्हर्ट करा असंच म्हणणारा माणूस आहे. आणि ते मला पाठवतात लोक की ह्याच्यावर तुमचं मत काय. म्हटलं मी कशावर मत देऊ. म्हटलं तुम्ही खाऊन बघा 3 महिने आणि झाला रिव्हर्ट तर मला सांगा ना. तर म्हणजे कोणी काही, आता कोणी म्हणतो इथे क्लिप लावा हाताला, 35 रुपयाची क्लिप लावा आणि तुमचं शुगर कमी होईल. आता एका माणसासाठी 35 रुपये आहेत, पण 12 कोटी डायबिटिक आहेत, त्यातले 1 कोटीने घेतलं तर 35 कोटी आहेत ते. त्यामुळे असे सांगणारे खूप लोक आहेत. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की सांगणाऱ्या माणसाचं क्रेडेन्शियल बघा ना, की त्याच्याकडे काही डिग्री आहे का, तो कुठे काही शिकवतो का, प्राध्यापक आहे का, त्याचं काय क्वालिफिकेशन आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की तो असं म्हणतोय का की माझ्याकडे या, म्हणजे हे सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला सल्ला माझ्याकडे या मग पैसे द्या, किंवा अशा पद्धतीने व्हेस्टेड इंटरेस्ट काही आहे का. आणि असं जर नसेल तर सांगणारा माणूस, मी हे सांगतोय की माझ्यावर विश्वास ठेवायची गरज नाही, अनुभवावर विश्वास ठेवा आणि अनुभवासाठी प्रयोग करा. आता अजून काय तुम्हाला पाहिजे. नाही आता जेव्हा म्हणजे मला जेव्हा शुगर आहे असं लक्षात आलं तेव्हा एकतर म्हणजे कारल्याची भाजी खा,
रोज कारल्याची भाजी खा. आता त्याच्यामध्ये मी दिल्लीला असताना तर मला तिथं